श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि हा स्वामी संदेश आज मोजून 21 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला गोड बातमी मिळेल आणि विजय हा तुमचाच होणार आहे आणि मनातील इच्छाही तुमची लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात आणि सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडं कमी असूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. आणि असं आयुष्य तुम्ही समाधानी आणि चांगल्या रीतीने जगायचं आहे. झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानांपर्यंत पोहोचते. त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहोचते. सेवा सर्वांची करावी, पण अपेक्षा कोणाकडूनही करू नये, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो, माणूस कधीच करू शकत नाही. म्हणून फक्त परमेश्वराची सेवा आपल्याला मनापासून नक्कीच करायची आहे. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा आणि मग बघा किती माणसं तुमच्याबरोबर जोडली जातात ते. आणि लक्षात ठेवा, आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं, जे पाहिलं तर दिसत नाही आणि नसलं तर जेवणच जात नाही असं आपण नक्कीच वागलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमचे परीक्षा घेतो आणि तेव्हा लोक यांना दुःख म्हणतात, तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. दुःख हे प्रकृती संबंधाने असते आणि सुख हे ईश्वराच्या सानिध्यात असते. सुख वसे एके ठाई बहु पायी संताचिया. आणि म्हणून सुख फक्त नक्कीच देवाच्या पायाशी आपल्याला मिळू शकते. आणि चूक ही आयुष्याचं एक पान आहे, माफी ही त्या आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक मात्र कधी गमावू नका. आणि माणूस जन्म आहे, चुकीही होणारच, पण पहिल्या चुकीतून शिका आणि परत ती चूक करण्या वाचून स्वतःला नक्कीच तुम्ही आवरले पाहिजे. आणि स्वतःला आवरले तर तुम्ही त्यातून भरपूर मोठा बोधही घेऊ शकता आणि भरपूर मोठी शिकवणही तुम्हाला मिळू शकते. लक्षात ठेवा, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला असतो तो अर्थ, आणि जे जीवन घडवतात ते असतात आपले स्वामी समर्थ. आणि म्हणून त्या स्वामी समर्थांना आपण नक्कीच भरपूर काही गोष्टी या त्यांना सेवेच्या मार्फत आपल्याला द्यायच्या आहेत आणि त्यांची सेवा आणि नामस्मरण नक्कीच करायचंय. माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राग निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपून टाकतो. आणि त्यामुळे जो रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकतो तो जीवनात यशस्वी मात्र होत असतो आणि जीवनात तो यशस्वी होऊन भरपूर काही प्राप्तही करू शकतो. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवत असते. केलेल्या मदतीला कधी उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल पण मी पाहतोय असं स्वामी म्हणतात आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखविते. आपलेपणाही खूप पण जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवते आणि ते वेळच दाखवणार सुद्धा आहे. म्हणून आपण त्या वेळेला नक्कीच आपण त्या गोष्टी करायच्या सुद्धा आहे. आणि आपलं बाकी काही नाही तर एकच गोष्ट चुकत आहे, ती म्हणजे आपण आपल्यासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्या गोष्टी करायच्या सोडून नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवत आहोत. पण जर आपण स्वतःला घडवण्यासाठी आपला वेळ दिला तर आयुष्यात एका वेगळ्याच ठिकाणी पोहोचलो असू. फक्त आपला कम्फर्ट झोनने आपल्याला रोखून ठेवले आहे आणि तो कम्फर्ट झोन तोडून तुम्ही नक्कीच भरपूर गोष्टी आयुष्यामध्ये करू शकता आणि घडवू शकता. म्हणून आपण एक दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करण्याचे सोडून देता ना तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी हार न मानण्याची जिद्द एक दिवस आपल्याला जिंकण्याचं कारण बनत असते आणि तीच गोष्ट आपल्याला जिंकूनही देत असते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर आपण पाहिलेलं मोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ लागणार नाही. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर स्वप्नच राहील, वेळ नाही लागणार. आणि त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आपणच आणि ते आपल्यालाच पूर्ण करावं लागेलच. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस काळ वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो तो थोडा संयम. बराच वेळ आपण आयुष्याचे सोडत असलेले कठीण प्रश्न वेळेनुसार आपोआप सुटतात. म्हणून स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवून संयम बाळगला पाहिजे. आणि तो संयम बाळगला की तुम्ही सर्व काही तुम्हाला मिळत जाते आणि हळूहळू सगळं काही नीट होणारही आहे. म्हणून नकारात्मक विचार केला ना
तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसत असते आणि त्या संधीचं सोनं करायचं काम हे आपल्या हातात असतं आणि तेच तुम्हाला करायचंय. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळून जाते आणि ते यश मिळवण्यासाठी आपल्याला वायफळ खर्च हा करावा लागत नाही. म्हणून कुणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज कधीच भासणार नाही आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता हे पण तितकेच महत्त्वाचे असते. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत आणि ती औषधे तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. आणि मित्रांनो, जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे लागेल. आणि मान सन्मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो आणि तो कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं मात्र करावे लागेल. आणि भाग्य संधी देते पण कठोर परिश्रम, मेहनत नक्कीच यश मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवून आणू शकते. आणि प्रत्येक अपयश एका नवीन सुरुवातीची संधी व दिशा देते. आणि म्हणूनच वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते. आणि घड्याळाच्या काट्यावर नाही तर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. वेळ बदलते आणि बदलवता पण येते, फक्त आपल्याला ती बदलवता आली पाहिजे. आणि यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्त्वाचे असते. प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्कीच होणार आहे हे मात्र निश्चित. आणि प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येत असतो आणि उत्तर त्याच्या सोबतच असते. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधी सोडू नका आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतोच हे मात्र नक्की. आणि ते करा जे जग करण्याची हिंमत दाखवत नाही, कारण या जगात खेळाडू खूप आहेत. तुम्ही जे खेळ खेळणारे आणि जिंकणारे गेम चेंजर व्हा आणि मग तुम्हाला सर्व लोक मान सन्मान नक्कीच देतील. आणि एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम हे आपल्याला यश मिळवून देते, कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्यांच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि उमजणारही नाही. म्हणून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा, कारण दुसऱ्याची नक्कल करणाऱ्यांची नोंद इतिहासात ठेवत नाही आणि इतिहास ते थांबवूही शकत नाही. प्रत्येक स्थितीला वेगवेगळा मनुष्य, वेगवेगळी लोकांची नोंद ही त्याला ठेवावी लागत असते. म्हणून संधीची वाट बघताना निराश कधी होऊ नका, पण जेव्हा मिळेल ना तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्या बरोबर नतमस्तक नक्कीच होईल. आणि जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावाच लागेल. आणि जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि निश्चित आपण चांगली कामगिरी पार पाडू शकतो. म्हणून कितीही हुशार लोकांसोबत बसा, पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय कधीच येत नाही. आणि देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले, फक्त अट एक घातली की डिझेल तोच प्रयत्न करेल आणि झिजेल ना तोच चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून महत्वाकांक्षा ध्येय असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वाकांक्षा ध्येय पूर्णही होत नाही हे मात्र निश्चित. आणि जीवनात जर कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले तर निराशा होऊ नका, कारण कठीण रस्तेच सुंदर ठिकाणी पोहोचत असतात आणि सुंदर मार्ग ते आपल्याला काढूनही देत असतात. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे आणि तुम्ही नक्कीच जिंकण्याकडे लक्षही दिले पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे मात्र असतात आणि ती वर्षे तुम्ही नक्कीच नीट तुम्ही समजून घेतली पाहिजे. मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव आणि तोच अनुभव तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून संघर्ष अवश्य थकवतो, पण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तयार मात्र करत असतो. आणि द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो आणि तो
कसा घडेल, मग त्याची नक्कीच बदनामी झाल्यावर तो नक्कीच चांगल्या मार्गाला असेल तर चांगल्या मार्गाने तो प्रवास आपला सुरू ठेवत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती आपल्याला कधीही वाटू शकत नाही. आणि जगाने वेळात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र सापडत असतात, कारण त्या जगाने त्या लोकांना वेळात काढलेलं असतं, पण ती लोक नवीन इतिहास मात्र घडवत असतात. आणि आयुष्यात खडतर काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतात आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो, जो आपल्याला योग्य दिशा दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की मग कसे करायचे याचा मार्ग आपल्याला सापडतोच. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. आणि देणारा हा कायमच सर्वश्रेष्ठच असतो, मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेल्या मदतीचा हात असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते. आणि ताकदीसोबत जबाबदारी येते. जबाबदारीची जाणीव असेल तर ताकद सार्थकी लागते. आणि मित्रांनो, इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा, हे सर्वस्वी आपल्याला हातात आहे आणि ते आपण नक्कीच स्वतः ठरवू शकतो. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीही सोडू नका. नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत करत असतो आणि पुढे घेऊन जात असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील आणि ते सुरू करणारच आहेत. म्हणून जीवन जगण्याचे 2 मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने मात्र जगायला शिका. आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. तर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग मात्र होत नाही. आणि प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे देत असतात. आणि कार्यात यश मिळो व न मिळो, प्रयत्न करण्यात कुचराई करू नका. आणि छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र मिळवून देते. आणि 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरूही होत असतो. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदतही करत असतात. म्हणून पुन्हा नव्याने सुरुवात हे निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणीच शिकवत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा हारल्यानंतर सुरुवातही केलीच पाहिजे. काय माहिती तेव्हा तुम्हाला यश हे मिळून जाईल. म्हणून कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका, कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच तो मावळत नाही, कारण तो आपलं पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना, पण जे मिळवायचे आहे ना ते मिळवल्याशिवाय कधीही तुम्ही शांत बसू नका. आणि संधी अनेकदा आपले दार थोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे हे आपल्याच हातात असते आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावे लागते, इतकेच लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवले तर संपूर्ण जग तुमच्या पाठीशी नक्कीच उभं राहील. आणि अपयश संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचण्याची. आणि जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते हे मात्र निश्चित. आणि पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो पूर्णपणे संपत असतो. आणि आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला पोहोचवेल. आणि नक्कीच तुम्ही काही गोष्टी कराल त्याच्या अगोदर त्याची बोल नक्कीच तुम्ही तुमच्या तोंडून काढू नये आणि कुणाजवळही बोलू नये. एकदा दिवस किती वाईट असला ना तरी 24 तासात तो संपतच असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने आपण प्रयत्न केलेच पाहिजे आणि आपले प्रयत्न अजून वाढवलेही पाहिजे. आणि वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही सोडू नका आणि कधीही तुम्ही चांगल्या मार्गाला लागा आणि चांगले बनण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच मनापासून केला पाहिजे. आणि ध्येय एवढे मोठे निवडा की त्यासमोर येणारी संकटे लहान वाटू लागतील. त्या संकटांना तुम्ही न डगमगता सामोरे नक्कीच गेले पाहिजे. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते आणि ती शक्ती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असते. म्हणून तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक दिवस जग तुमच्यासमोर नक्कीच असेल आणि तुम्हाला नक्कीच मुजरा करेल. म्हणून आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल ना तर तिथे नशिबाला पण कमीपणा आपल्याला घ्यावाच लागतो आणि ते नशीब पण आपल्या समोर झुकतही असते. म्हणून जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा असतेच. आणि तुम्ही ज्याची इच्छा ठेवता
ते तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करत असता. आणि तुम्ही काम करत असता ती गोष्ट तुम्हाला मिळाली की तुम्हाला अत्यानंद आनंद होत असतो. आणि जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत, त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही हे मात्र निश्चित. आणि अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण राहतात. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालावा. आणि विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो पोहोचत असतो. म्हणून तुमच्यावर असणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला मजबूर नक्कीच करा. आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवितात ती माणसे आयुष्यात कधीही अपयशी मात्र होत नाही. आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा. आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे ते आयुष्य नक्कीच मनापासून जगा. संकटे आल्यावर लपून काही होत नाही, त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, तुम्ही कृती करणारे नक्कीच झाले पाहिजे. आणि कोणतेही स्वप्न हे नवसाने पूर्ण होत नसतं, त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर उचलावा लागतही असतो. आणि उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. म्हणून पुस्तकही तुम्ही वाचलेच पाहिजे. आणि ते पुस्तक वाचल्याने ज्ञान तुम्हाला भरपूर मिळतही असते. आणि काळीज कधीच दगडासारखं नसतं. मनावर झालेल्या अन्याय व अत्याचारांमुळे त्या मनुष्याच्या संवेदना दगडासारख्या अविचल होऊन जात असतात. आणि एखाद्याला आयुष्यात उभे करण्यासाठी पैसाच लागतो असं काही नाही. त्या व्यक्तीला यशाचा योग्य मार्ग दाखवून साथ देणे म्हणजे आयुष्यात उभे केल्यासारखंच आहे. आणि काही जणांना घर सोडून वृद्धाश्रमात नाईलाजाने जावं लागतं, तर काही जणांचं वृद्धाश्रम हेच हक्काचं मात्र घर असतं. आणि आपण तसं कधी करू नये. मित्रांनो, जीवन हा एक खेळ आहे, त्यात तुमची सरशी असो वा नसो तुम्हाला तो खेळावाच लागतो. जिंकलात तर तुमची वाह आणि हरलात तर मान खाली घालून गप्प निघून आपण जायला पाहिजे. पण त्या नक्कीच जीवनासोबत आपण लढायला मात्र शिकलं पाहिजे. आणि पाण्याचा पूर आल्याशिवाय नदीचा काठणकाठ स्वच्छ होत नाही. आणि विचारांचा साठलेला कचरा मन भरून आल्याशिवाय रीता होत नाही. म्हणून मनही तुमचे कधीतरी भरूनही आले पाहिजे. आणि आपल्याला आयुष्यात सगळंच मिळत गेलं असतं तर कमवायची ताकद आणि किंमत आणि गमवायची भीती कोणालाच कळली नसती. रक्तांच्या नात्यांना मानपान द्यावा लागतो, पण मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल ही पुरेशी मात्र असते. आणि आपल्या अडचणी कुणाला किती सांगाव्यात हे सुद्धा आपण आपलंच ठरवलं पाहिजे. कारण आपण अडचण दुसऱ्यांसाठी तमाशा बनून जात असते. आणि कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी नक्कीच तुम्ही वाटून घ्या. आली की घरचं घरपण टिकून राहतं. आणि म्हणून भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणते नुकसान झाले नाही पाहिजे. आणि अशी भावना ज्यांच्याजवळ असते ना, तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. आणि पैसा येईल जाईल, पण हे वय आणि वेळ कधीच परत येणार नाही. आणि म्हणून आपल्या जोडीदारासोबत आहे तो वेळ नक्कीच तुम्ही प्रत्येक क्षण भरभरून जगायला हवा. आणि आठवड्यातून एकदा तरी आपल्या जोडीदारासाठी वेळ तुम्ही नक्कीच काढायला हवा. आणि सुखी जीवनासाठी नुसते घर चांगले असणे गरजेचे नाही, तर त्या घरात चांगले वातावरण नक्कीच असणे गरजेचे चांगले आहे. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल ना तर उत्कृष्ट वाचक व्हाल, पण त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर तुम्ही महान बनून जाल. आणि तुम्हाला कोणी रोखूही शकणार नाही. म्हणून तसंच तुम्ही करायला हवं. आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात, तर ते शिकवत असतात. आणि एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा मात्र देत राहील. आणि खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या अनेक आनंदाकडे पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना करावी आपल्याला लागत असते. आणि तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात. आणि मित्रांनो, सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते, तसेच माणसांची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही तुम्ही घडवलाच पाहिजे. आणि रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच आपल्याजवळ नक्कीच येत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल. आणि जीवनामध्ये इतकी मेहनत केली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. आणि केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला हवे. आणि ते धोरण आखले त्यानुसार कार्य सुद्धा करायलाच हवे. तुमचे अपयश एक वेळ स्वीकारले जाऊ शकते, परंतु तुमची प्रयत्नच केला नसेल तर मग ते अमान्य आहे आणि ते कधीच स्वीकारलं जाऊ शकत नाही. आयुष्यात धडपड आणि पडझड तर चालूच राहते,
मग आपण धडपड का सोडायची? आपण प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्न करत करत यश हे नक्कीच मिळत असते. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होईपर्यंत परिश्रम नक्कीच करत राहा आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे. मित्रांनो, संकल्पवान ध्येयावर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली तरी इतिहास बदलू शकतात आणि ती पुढेही जाऊ शकतात. म्हणून वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो आणि तो वास्तव स्वीकारतो आणि वास्तवानुसार पुढे आपली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून प्रत्यक्षात येणं किती अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास कधी सोडू नका आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी ही सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा आणि त्याला पुढे घेऊन जा. तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही तुमच्या इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असते आणि तुम्ही पुढे गेलेले असतात. आणि नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे. आणि लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात. आणि म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे नक्कीच यश मिळते. आणि यश ही ट्रेन सारखे आहे, त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्यांची गरज मात्र असते. आणि अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येत असतात. आणि आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र मिळाली पाहिजे. आणि विझरलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. त्याला प्रकाश हा मिळणार आहे आणि त्याला यशही मिळणारच आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन, असं तुम्ही ध्येय ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे आणि त्यासाठी स्वतः परिश्रम घेतले पाहिजेत. आणि ज्यांची स्वप्ने ही दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्र, जिद्दीने उड्डाण सफल होते आणि जिद्दीने तुम्ही उड्डाण करायलाही हवी. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो. आणि आधी स्वतःवर विजय प्राप्त करा. मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि दगडासारख्या कठीण परिस्थितीवर धाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. आणि थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. आणि आपली शक्ती भूतकाळाशी वाढण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात नक्कीच वापरली पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी कधीच होणार नाही. आणि पुस्तकांच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात. म्हणून येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला येण्यासाठी धाडस हे करावे लागेल आणि तो धाडस करेल आणि तुम्ही तुमच्या धाडसाने त्याच्याशी लढू शकाल. म्हणून यश त्यांच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू मात्र ठेवत असतो. आणि उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळे चांगले होईल आणि सगळे व्यवस्थित होणार आहे. म्हणून तुमच्या मर्यादांपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा तर ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे मात्र असले पाहिजे. आणि यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यात नक्कीच असायला हवे. म्हणून नेहमी जिंकणाराच महान नसतो तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो. आणि माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. दुनिया तुमचे कौतुक मात्र मनापासून करत असते. आणि पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा माणसाला गर्व असायला हवा. आणि माणसाने मन पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही या अडचणी आल्याशिवाय कधीही आपल्याला कळत नाही. आणि यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईलच आणि तुम्हाला नक्कीच ते मिळेल हे मात्र निश्चित. आणि लक्षात ठेवा,
सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत असता आणि तुम्ही परिपूर्ण बनायच्या नादात असाल तर तुमची प्रगती होणार नाही. आणि त्यामुळे जसे आहात तिथूनच तुम्ही सुरुवात केलीच पाहिजे. आणि यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो कधीही तयार होऊ शकत नाही. कारण कोणताही शॉर्टकट यशासाठी आपण आजमावू शकत नाही, कारण त्यात भरपूर धोका असतो आणि आपल्याला यश मिळस्तोवर आपण चुकीच्या मार्गाला गेलेलो असतो. म्हणून आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. म्हणून तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील आणि तुमचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ते मदतही करतील. आणि आयुष्यात झालेला त्रास विसरून कधी तुम्ही गेला पाहिजे, आणि पण त्यातून घेतलेला धडा कधी तुम्ही विसरू नका. आणि ओळखींमुळे मिळालेलं काम काही काळ टिकतं, तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकत असते. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे आणि सगळे काही तुम्ही करू शकता. आणि तुमच्यामध्ये इतके बल हे निर्माण झालेले असते. म्हणून जगा इतकं की आयुष्य तुम्हाला कमी पडेल आणि हसा इतके की आनंद तुम्हाला कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचाच खेळ आहे. आणि पण प्रयत्न तुम्ही इतके करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणं हे भागच पडणार आहे. आणि छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक मात्र असतो आणि तो सर्व काही आपल्याला शिकवत असतो. म्हणून एक चांगले डोके आणि चांगले हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरत असते. आणि आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे. आणि यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. म्हणून नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते. म्हणून निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही. म्हणून आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकतात. आणि यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. म्हणून मित्रांनो, अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते. आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवत असते. आणि आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर यशस्वी मात्र नक्कीच व्हाल. आणि कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते. म्हणून अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलागच केला नाही. आणि आयुष्यात काही काळ वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून तुम्ही सुरुवात करायला शिका. आणि आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभाही करू शकते. म्हणून आपण कोणावर किती शंका घ्यायची आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा हे स्वतःलाच ठरवायचे असते. आणि आयुष्यात तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते आणि ते भरपूर काही मिळवून देत असते. म्हणून प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव हा होतच असतो. आणि एक वेळ मान मिळाला नाही तरी चालेल, पण स्वाभिमान कधी गहाण टाकायचा नाही, कारण ती तुमची सिद्धता आहे आणि ती तुम्हाला मिळवायची असते. म्हणून यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात. म्हणून गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्वाचे असते. पूर्ण करण्याची जिगर असेल तरच मग स्वप्न बघण्यात अर्थ आहे, नाहीतर मग तुम्ही त्यासाठी नुसतंच बळजबरीने लढत असाल तर त्याला काही अर्थ उरत नाही. आणि विचार करून नाही मिळत स्वप्नांचे शहर, चालण्याची जिद्द सुद्धा पाहिजे. आणि ध्येय गाठण्यासाठी आणि ते चालण्याची जिद्दच तुम्हाला यश मिळवून देत असते. आणि योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे. आणि तुलना ही तुम्हाला करावी, पण कधी कुणाची अवहेलना कधी करू नये, कारण आपण जे पेरत असतो तेच मात्र उगवत असते. आणि पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट ही सापडतच असते. आणि आयुष्यात आज येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. आणि दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचे साम्राज्य निर्माण करणे केव्हाही चांगले असते. आणि स्वतः आपण त्या कामाला नक्कीच वेळ सुद्धा देतो असतो आणि त्या कामामध्ये रममाण होऊन जात असतो. म्हणून दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती साक्षात देव सुद्धा
कधीच थांबवू शकत नाही आणि स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नका. लक्षात ठेवा, कोळशाच्या खाणीतच हिरे मात्र सापडत असतात आणि तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज कधी पडणार नाही आणि तुमची ओळख ही सर्वत्र असेल. आणि मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलत असते. आणि अपयशाच्या कठीण खडकाखालीच या यशाच्या पाण्याचा झरा मात्र असतो. आणि लोकांना वाटणारे एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्षे संघर्ष हा करावा लागत असतो. आणि प्रेमळ स्वभाव व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे साधे व्यक्तिमत्व सुद्धा श्रेष्ठ ठरत असते. आणि प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप गवसतात. आणि स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि यशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर विश्वास तुम्हाला ठेवायला लागेल. नशीब तर जुगारात आजमावले जाते आणि जुगार खेळूनच आपण ते नक्कीच आजमावू शकतो. म्हणून क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला कधी पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नक्कीच उरत नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रकृती तुम्हाला जिथे जिथे नेईल तिथे तिथे पूर्णपणे विश्वास ठेवून चालत राहणं हे तुमच्या दृष्टीनं गरजेचं आहे आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. आणि स्वामी जिथे नेतील आणि स्वामी जे करायला लावतील ते तुम्हाला नक्कीच करावंच लागेल. म्हणून स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि मित्रांनो, कोणतंही आडमुठेपणा न करता, त्यामध्ये कोणताही अडथळा न आणता शांतपणे तिचं बोट धरून वाट चालत राहा. कारण अगदी थोडासा आडमुठेपणा किंवा थोडासा अडथळा सुद्धा तुमच्यासाठी आत्मज्ञानाची दारं बंद करू शकतो. म्हणून प्रकृतीसोबत तुम्ही चालले पाहिजे आणि प्रकृतीसोबत भरपूर काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे परमशांतीच्या श्रोता, हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयास निवास करतो आहेस आणि तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस. पण हे दत्ता, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते, माझे चित्त स्थिर ठेवत नाही. हे गुरुराया, माझ्यावर कृपा करा, मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती द्या आणि या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन आणि त्याला शांत करेन, त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन. आणि तू जे जे कर्म संकेत देतो आहेस, तुझे जे जे हुकूम देतोस आणि त्याचे पालन मी करेल आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन. आणि हे स्वामी आई, तू माझी गुरु माऊली आहेस आणि तू पिता आहेस, मला मार्गदर्शन कर आणि मला प्रेरणा नक्कीच दे, असं स्वामींकडे आपण प्रार्थना करायची आहे. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मीही स्वामींकडे एवढीच प्रार्थना करतो की तुम्हाला सर्व काही मिळो आणि तुमच्या सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, काही वेळ आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातही येत नाही. मग नंतर ती त्याला आपोआप लक्षातही येत असते. तोपर्यंत आपण थोडा धीर धरायचा आहे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत टाकतो ना आणि आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कधीही सत्कर्म करा आणि दुष्कर्म कधीही करू नका आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहा, एवढंच तुम्ही करायचं आहे. मित्रांनो, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो असे स्वामी म्हणत आहेत, जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहेत त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत तुम्ही राहा, असे स्वामी आपल्याला अभय वचन देत आहेत आणि ते आपण स्वीकार नक्कीच करायचा आहे. मित्रांनो, आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. मग तो फायदा आपण घ्यायचा आहे. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त त्यात महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास असायला हवा, कारण तुमचा स्वतःवर विश्वास असेल तरच देव तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवेल आणि भरपूर काही तुम्हाला देईल. म्हणून तुम्ही भरपूर काही मिळवा आणि भरपूर काही कमवा, पण देवाला कधी विसरू नका. कुणीतरी पुढे गेला म्हणून
द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार नक्कीच करायला शिका आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती कराल. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग ते तुमच्याकडं नक्कीच दुपटीने येतं आणि भरपूर काही देव तुम्हाला देतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही तो कमावू नाही शकत. म्हणून देव सर्वांना देत असतो आणि तुम्ही एकजुटीने राहिलं तर तुम्हाला सर्वांनाच देव नक्कीच देईल. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, आयुष्यात अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि ती संधी आपण नक्कीच घ्यायची आहे. आणि देव आपल्याला नवीन संधी या देतच असतो. खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका आणि शेवटपर्यंत त्यांची साथ नक्कीच द्यायला शिका. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझीच गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला ना की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि मग जीवाभावाचा होऊन तो सर्वांसोबत राहायला शिकत असतो. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून तुमची ज्या माणसाला गरज आहे त्या माणसासोबत तुम्ही घरचे पुरता राहू नका, मग तुम्ही शेवटपर्यंत त्याच्यासोबत नक्कीच राहा. जसे देव आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतो तशी तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलते आणि बदलूनच राहते. म्हणून वेळेला तुम्ही नक्कीच घाबरू नका आणि ती वेळ तुमच्यावर चांगली देणार आहे हे तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलंय बघण्यात आपण इतके व्यस्त असतो ना की परमेश्वराने आपल्याला स्वतःला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तुम्हाला जे देवाने दिलंय त्यासाठी देवाला नक्कीच तुम्ही धन्यवाद म्हटले पाहिजे आणि दररोज तुम्ही देवांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्कीच जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमीवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही, कारण तुम्ही दुसऱ्याला जेवढी जास्त मदत केली तेवढीच जास्त देव तुम्हालाही मदत करायला मागं पुढं बघणार नाही. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. मग प्रयत्न फक्त तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळणार आहे हे लक्षात ठेवा. आपल्याकडे जे काय आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल आणि हेच सत्य आहे आणि तेच तुम्ही मिळवलं पाहिजे आणि तेच तुम्ही करत राहिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक काम करा, प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा मात्र फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर गेलेले असतात आणि दूर जात असतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक है आपली जिंदा तब तक होती रहेगी अपनी निंदा. म्हणून निंदा तर होणारच आहे, म्हणून ते सहन करत राहायचं आणि पुढे जीवनात चालत राहायचं. पुढचं पुढे बघून घ्यायचं आणि देव आपलं चांगलंच करणार आहे या अर्थाने आपण चालत राहायचं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही भरपूर काही गोष्टी करा, पण नक्कीच तुम्ही स्वतःच्या भावाला जपा आणि तुमच्या परिवाराला नक्कीच जपा. म्हणून 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं, कारण ते तुमचं कधीच ऐकून घेणार नाही आणि मग त्यांच्यासमोर बडबड करण्याला काही अर्थ सुद्धा राहत नाही. हेही तितकंच खरं आहे. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा तुमच्या ते वास्तविकतेचा. एवढंच मात्र तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानेच तुम्ही पुढे जाणार आहेत. हेही तितकंच खरं आहे. म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूनी भाजली ना तरच ती भरपूर काही छान आणि गोड लागत असते. त्याचप्रमाणे जीवनात तुमच्या नाती ही दोघी बाजूंनी तेवढीच घट्ट असली ना मग ती शेवटपर्यंत टिकत असतात, नाहीतर ती सुद्धा टिकत नाही आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला विसरून जाव्या लागतात. मित्रांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या समोर जो व्यक्ती तुमच्या विरुद्ध असेल त्याच्यासोबत कधीच राहू नका आणि तो तुमच्या सोबत असेल असं तुम्हाला वाटतंय त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो.
तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली ना तरी आपला चांगुलपणा हा कधी सोडू नका आणि चांगले शेवटपर्यंत राहा. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर तुम्ही कधीच संशय घेतला नाही पाहिजे, कारण ते शेवटपर्यंत खरे असतात आणि आपल्यासाठी ती खरीच असतात. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान तुम्ही समजायला हवं, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून संघर्ष तुम्हाला येत आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला चांगले दिवस हे नक्कीच लवकरच येणार आहेत. फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि शेवटपर्यंत ती ठेवायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि कधीच तो तडा गेल्याशिवाय नक्कीच पुढे पण राहत नाही, पण त्याला आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून एकनिष्ठ राहा. तुम्ही सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. म्हणून तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे जास्त तुम्ही पुढे जाल. हाच नियम प्रकृतीचा आहे आणि स्वामींनीच हा नियम बनवला आहे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल आणि भरपूर पुढे जाल. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका. आणि जीवनात जो व्यक्ती अतिविचार करतो तो आपला वेळ भरपूर काही वाया घालवत असतो. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याला मिळतील आणि ती कर्माची फळे त्याला भोगावीच लागतील. कारण कर्माची फळं ही सगळ्यांना भोगावीच लागतात आणि ते त्यांना फेडावीच लागतात. म्हणून कर्माची फळं ही कुणाला चुकली नाहीत, ती सगळ्यांनाच ती नक्कीच नमवतील. म्हणून तुम्ही कर्म ही चांगली ठेवली पाहिजेत आणि चांगल्या मनाने केली पाहिजेत. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कळत नाही. म्हणून चांगल्या माणसांची किंमत आपल्याला कळत असेल तर तुम्ही त्यांना जपून ठेवले पाहिजे आणि नक्कीच त्यांची कदरही केली पाहिजे. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. म्हणून जेवढं तुम्ही जास्त प्रामाणिक राहाल तेवढं जास्त तुम्ही आयुष्यात पुढे जात राहाल. मग तुम्ही ते माणसासोबत राहिलात तरी चांगलं आणि तुम्ही देवासोबत राहिलात तरी चांगलं. फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे आपल्यावर कर्ज होऊन जाते, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला नक्कीच करावी लागते आणि ती परतफेड आपल्याला करतच राहावी लागते. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू नाराज मात्र नक्कीच होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही. आणि स्वामींसोबत तुम्ही असला तर स्वामी तुम्हाला मागेही पडू देणार नाही आणि नक्कीच तुम्हाला स्वामी फक्त वर घेऊन जातील आणि पुढे पुढे घेऊन जातील. म्हणून इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे, एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल मित्रांनो, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं आणि ते माणुसकी आपण नक्कीच जपून ठेवली पाहिजे. कारण माणुसकी जपून ठेवली तरच आपण माणसांना ओळखायला शिकू आणि माणुसकी जपून ठेवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात आहे. कारण एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जर तिथून उठून गेलात आणि घरी गेलात ना तर पुढची चर्चा ही तुमचीच असणार आहे, हे मात्र कधी विसरू नका. म्हणून अशा लोकांसोबत राहणं आणि अशा लोकांच्या संगतीत राहणं हे कधीही सोयीस्कर नसतं आणि चांगलं नसतं. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या मार्गाने पुढे पुढे जात राहायचं आहे. मित्रांनो, कधीही कोणाचा तिरस्कार करू नका आणि कधीही कोणाच्या वाईट संगतीत तुम्ही नक्कीच राहू नका. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कधी बोलू नका, टोमणे कधी मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर तर नक्कीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे नक्कीच सांगता येत नाही. म्हणून नियती ही भरपूर कर्माची फळं आपल्याला देत असते आणि कर्मा सगळं आपल्याकडून वसूल करून घेत असते. म्हणून नियतीला तुम्ही नक्कीच घाबरा आणि जीवनामध्ये कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे.
आणि तो चांगला विचार जर आपल्याला करता आला तर आपण आयुष्यात भरपूर काही पुढे जाऊ आणि भरपूर काही गोष्टी आपण मिळवू शकू. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र लक्षात घ्यायला शिका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटूनच जातील आणि ती लोक तुम्हाला भेटतच असतात. म्हणून तशा लोकांना विसरत चला आणि म्हणून स्वार्थ ज्याला असला त्या लोकांना तुम्ही ओळखायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही प्रगती कराल आणि भरपूर काही पुढे जाल. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढतो, मनासारखं झालं की हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. म्हणून तुम्ही कमी अपेक्षा ठेवा आणि अपेक्षा कमी राहिल्या की सर्व काही चांगलं होतंच. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत तुम्ही फक्त राहा. आणि जेव्हा आपण हसत राहू तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होत असतो आणि आपण सुखी आणि समाधानी जास्तीत जास्त होत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव बाळा. आणि तुझा दिवस एक दिवस नक्कीच बदलेल, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेवायला शिक. नक्कीच तुझ्या सोबत मी राहील आणि शेवटपर्यंत राहील. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुझा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न हा मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा तुला एक दिवशी शक्य होईल आणि त्यासाठी आम्ही तुझी मदत करू, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी मदत करण्यासाठी तयार आहेत. फक्त आपण एक हात पुढे सरकवला पाहिजे आणि आपण स्वामींजवळ गेलो पाहिजेत आणि त्यांच्यावर आपण तसाच विश्वास फक्त ठेवला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवला पाहिजे ना. चांगल्या लोकांची त्यांना चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा आयुष्यासाठी लागलाच पाहिजे आणि त्या लोकांना तुमची किंमत नक्कीच कळली पाहिजे. कारण अशा लोकांना तुम्ही असं वागल्याशिवाय काही कळत नाही आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. मग अशी काही लोक असतात. म्हणून स्वामी सांगतात, चूक महत्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक नक्कीच तुम्ही विसरली पाहिजे. आणि ती चूक विसरलेत तरच तो व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाचा असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही भरपूर काही गोष्टी सांगू शकाल आणि त्याच्यासाठी भरपूर काही गोष्टी तुम्ही करूही शकाल. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना तो खरंच खुशी आणि आनंदित असतो. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले ना तर भक्ती होत असते. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामी समर्थांना तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि एवढंच मागायचं आहे, स्वामी आमच्या पदरात फक्त सुख टाका आणि दुःख झेलण्याची ताकद आम्हाला नक्कीच द्या. म्हणून हात आपटतो ना तेव्हा टाळी वाजते आणि कुणाला हात दिला ना तर मदत होते. म्हणून हाताचे महत्त्व इतके आहे ना की सांगू नका. म्हणून तुम्हाला कोणी मदत नाही केली तर चालेल, पण तुम्ही दुसऱ्यांना नक्कीच मदत करायला शिका. आणि मदत केले तर भगवंत हा पाहत असतो आणि तो संकट काळी आपल्याला सुद्धा तेवढीच मदत करत असतो. हेही तितकंच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि बाळा, एवढंच तू लक्षात ठेव, दोष लपवला की तो मोठा होत असतो. म्हणून दोष कधी लपवू नको, तो सांगत जा आणि कबूल करत जा की मी दोष केलाय. म्हणून कबूल केला की तो दोष नाहीसा होत असतो आणि तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा कधीही गर्व करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला नाही जात तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि कर्म चांगले असली तर नक्कीच तुम्हाला देवही भरपूर काही देतो आणि मनापासून देतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपल्या भरपूर काही दूर होत असतात. म्हणून कुणाच्या वाचून कुणाची काहीच अडत नाही. हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि प्रेमानेच आपण राहिले पाहिजे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोलायला शिका आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिका. म्हणून जेवढे जास्त तुम्ही मौन बाळाल तेवढे जास्त गोष्टी तुम्हाला कळत जातील आणि तुम्हाला समजून जाईल की कोण आपल्या मार्गात किती अडथळा आणतोय आणि कोण आपल्या मार्गात चांगलं करतोय.
म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा तुम्ही जर चांगली करताय आणि थोडी त्यात इम्प्रूव्हमेंट झाली आहे तर समजून घ्यायचं आपण जिंकत आहोत आणि आयुष्यामध्ये आपण भरपूर काही पुढे जात आहोत आणि आपण प्रगतीपथावर नक्कीच येत आहोत. म्हणून स्वामी म्हणतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि फक्त भगवंत त्याचे चांगलेच करतो आणि त्याचे कर्म फेडण्यामध्ये त्याची मदत भगवंत हा नक्कीच करत असतो. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ते चुकीचं झाली तर म्हणून समजून जा की तुम्हाला भरपूर काही झेलायचं आहे, भरपूर काही गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट नक्कीच कराव्या लागतील. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. म्हणून तुमचं मन किती चांगलं आहे त्याच्यावर सर्व गोष्टी ह्या अवलंबून असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय वाटता तुम्ही घेऊ नका, कारण ते चुकीचे असू शकतात. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय आपल्याला घेता येत नाही. मग आपण चुकीच्या मार्गाला वळत असतो आणि मग त्या चुकीच्या मार्गावरून आपल्याला भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागतात. म्हणून स्वतःच्या आयुष्यात असे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि भरपूर काही श्रेष्ठ असते. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त आपला सनातन धर्म सांगतो की मन पवित्र असेल आणि विचार नक्कीच तुमचे चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही तेवढे आनंदित आणि उत्साही आणि मनापासून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. नक्कीच तुम्हाला दररोज सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो ना आणि अधर्माची वाढ होत असते ना, तेव्हाच मी आपले रूप रचतो म्हणजे लोकांसमोर प्रगट होतो असं देव म्हणत आहे. म्हणून देव अवतार घेत असतात आणि ते आपल्याला कधीच कळू देत नाही की मी कोणता अवतार घेतलाय, पण ते अवतार घेऊन आपले कष्ट मात्र नक्कीच दूर करत असतात आणि आपल्याला भरपूर काही गोष्टी ते सांगण्यासाठी येत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती करण्याची काही गरज आपल्याला नसते आणि करायचीही नसते. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि शेवटपर्यंत आपण लढायला शिकलं पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. पण तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि तेच धरून लोक चालत असतात. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्या हातात आहे आणि ते कर्मच घेऊन तो पुढे जात राहतो. म्हणून कर्म चांगले करा, नक्कीच तुम्हाला मार्गही देव चांगलाच काढून देईल आणि चांगल्या मार्गाने तुम्हाला देव भरपूर काही देतो. म्हणून तुम्ही चांगल्याच मार्गाने शेवटपर्यंत राहिले पाहिजेत. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन स्वामी आपल्याला देत आहेत आणि ते अभय वचन घेऊन आपण चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाला आपण पुढे जात राहिले पाहिजे. एवढंच आपण करायला शिकलं पाहिजे. आणि जीवनात जर आपले कर्म चांगले असले तर देवही आपल्याकडे चांगल्या नजरेने बघत असतात. स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, खरा श्रीमंत तोच त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्याकडे या गोष्टी असणं कायम गरजेचं आहे. अत्याधिक आराम आणि अति प्रेम माणसाला अपंग बनवत असते. म्हणून या दोन्ही गोष्टी तुम्ही अति करू नये आणि कोणती गोष्ट माणसाने अति केल्यास तिची नक्कीच माती होत असते. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना सकाळी उठून त्यांना वनवासला जायला लागलं होतं. म्हणून आपल्यालाही तसंच काही गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात. म्हणून माणसाने नेहमी गर्व कधी करू नये आणि अहंकार देखील कधी करू नये, कारण आपल्या वाट्याला काय लिहिलंय हे आपल्याला माहीत नाही. फक्त आपण या वर्तमान काळात जगून घेतले पाहिजे आणि मनसोक्त याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणून आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि आपल्याला चहूबाजूंनी ईश्वराचे दर्शन घडून आपल्याला परमसुख हे लागत असते. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वोत्तम उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही हे विश्वास ठेवायला शिका आणि नक्कीच तुम्ही विश्वास ठेवलात ते समोरचाही तुमच्यावर तेवढाच विश्वास ठेवेल
आणि त्यामुळे नातं घट्ट होण्याची शक्यता ही जास्त वाढून जात असते. मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. म्हणून तुम्ही कोणाच्या तरी मदतीला आले हे त्यात महत्त्वाचं असतं. बाकी कोणतीही गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट नसते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. उत्तम दिवस आठवणी देऊन जातात आणि चांगले दिवस आनंद देऊन जातात, वाईट दिवस अनुभव देऊन जातात व ते सर्व काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून फक्त आपण संयम ठेवायचा आहे आणि चांगले दिवस आपल्यावर येणार आहे याच्यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडून येतील आणि भरपूर काही तुमच्यासोबत चांगलं होणार आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे व त्यासाठी त्या व्यक्तीला आपण त्याप्रमाणे राखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्याशी आपण वागलं पाहिजे. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि ती दिशा एकदा तुम्हाला मिळाली तुम्ही जीवनामध्ये पुढे पुढे जात राहता, मग तुम्ही कधीही मागे वळून पाहत नाही. हेच त्याच्यामधलं खरं सुख आहे. तुम्हाला ज्या विषयाची नक्कीच आवड आहे ना त्या विषयामध्ये तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भरपूर काही मोठमोठ्या गोष्टी तुम्ही साध्य केल्या पाहिजे. कारण ज्यामध्ये तुम्हाला आवड असते ती गोष्ट तुम्ही मनापासून करत असता आणि मनापासून ती गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला सुखही मनापासून लाभत असतं. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण सज्जन मंडळी करून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या यातच आपलं भरपूर काही श्रेष्ठ असतं. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्यासाठी माहिती नव्हते आणि हे माझ्या हातीही नाही. म्हणून त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो यावर तुमचा नक्कीच आतोनातपणे विश्वास असायला हवा. आणि हा विश्वास असला की तुम्ही जगामध्ये कुठेही जा तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होईल आणि होल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. म्हणून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण नक्की साजरा करायचा असतो आणि त्या आनंदात आपण मिसळून जायचं असतं. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहू पण कुणाचा फायदा घेऊन आम्हाला पुढे जायचं नाहीये आणि पुढे आपण होऊ शकत नाही. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा घेत असाल तर नक्कीच त्या कर्माची फळं तुम्हालाही वाईट भेटतीलच, हेही तितकंच खरं आहे. दुनिया कशी पण असू दे देवा, पूर्ण खात्री आणि पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तो विश्वास तुम्ही कधी डगमगू देऊ नका. आणि तुमच्यावर विश्वास मला सर्वत्र आहे आणि 100% आहे. फक्त तुम्ही साथ आमच्या संकटामध्ये द्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ हा तुमचाच असतो मित्रांनो. कौतुक प्रेरणा देत असते तर टीका ही सुधारण्याची तुम्हाला एक संधी देत असते. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने त्या लोकांची ओळख आपल्याला होत असते की हा माणूस कसा होता आणि तो माणूस कसा होता. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असते आणि देव आपल्याला शिकवून जात असतो. म्हणून फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. पुन्हा जेवढी येतात तेवढे सुखही येतात. म्हणून दुःख येणारच आहेत, फक्त तुम्ही सुखाची अपेक्षा करा आणि सुखही तुम्हाला मिळणार आहे याची फक्त अपेक्षा ठेवायला शिका. स्वामी सांगतात मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत परंतु जन्म घेण्यासाठी एक, आणि तोच म्हणजे तुमचा फक्त या पृथ्वी तलावावर तुमची आई. आणि तोच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तोच पर्याय तुम्हाला भेटणार आहे. स्वामी सांगतात शोधायचा असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधतच येतील आणि ते तुम्हाला शोधून तुमच्याकडून उपयोग तुमचा करून घेतील आणि नक्कीच तुमचा फायदा घेऊन ते चाललेही जातील. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरची स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ज्याचे हृदय चांगले असते देव त्याला भरपूर काही गोष्टी देत असतो आणि मनापासून देत असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जात असतात. म्हणून चांगल्या गोष्टी जपायला शिका. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत ती आपण
प्रेमानेही जपलीच पाहिजे आणि त्यांना सांभाळलंच पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा असतो आणि आपण फक्त जीवनात पुढे चालायचं असतं. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपण सुखाने जगत राहिले पाहिजे एवढंच मात्र निश्चित आहे. मी आणि म्हणून सगळे आहे, म्हणून याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे आणि या जगात सगळ्यांसोबत मी वावरत आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि सर्वच माणसं आपल्यासाठी भरपूर मोलाची आणि कामाची आहेत. प्रसिद्धी अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची ताण ही भागत नसते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी असतात आणि ते सुख तुम्हाला प्राप्तही तेवढं चांगलं होत असतं. म्हणून देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक नक्कीच मात्र असा विचार आहे की दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र देव कधीच सोडत नसतो. त्यांच्याकडून ती वसुली केल्याशिवाय देव त्यांना जाऊही देत नाही. म्हणून कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू नये आणि एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच आपण पाहू नये. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचेच ते बदलत असतात आणि ते बदलत राहत असतात. म्हणून तुमचेही दिवस बदलणार आहेत, फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. आणि तो विश्वास ठेवला तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये काही ना काहीतरी नक्कीच तुम्ही करू शकाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवूही शकाल. म्हणून तो विश्वास ठेवायला तुम्ही शिका आणि नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे जायला शिकाल. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ ही नक्कीच माझ्याशी असणार आहे आणि मी त्याला नक्कीच तो धडा शिकवेल. आणि म्हणून जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल असं संगत आयुष्यात लाभली ना तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढून जाते आणि ती 100 पटीने पुढे जात असते. म्हणून अशी माणसं भेटणंही तुमच्या नशिबात असायला हवं. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून ते तुम्हालाच करायचं आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.